हॅलो फ्रेंड्स, पी के क्रिएशन अँड पूनम केक्सच्या चॅनेलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण इथं अगदी फेमस असणारी फ्रान्स कोळीवाडा रेसिपी इथे बघणार आहोत. खूप टेस्टी रेसिपी आहे. एकदा खाल्ल्यानंतर आपण याची चव विसरणार आहे अशी अप्रतिम रेसिपी आहे. आणि ही रेसिपी करायलाही जास्त वेळ लागत नाही. अगदी कमी वेळामध्ये ही रेसिपी छान बनते. चला तर व्हिडिओला सुरुवात करू. तर सुरुवातीला इथे आपण फ्रॉन्स घेतलेले आहेत, म्हणजे कोळंबी घेतलेले आहेत. ते अगदी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेले आहेत. तर याला आपण मॅरिनेट करून घ्यायचं आहे. तर सुरुवातीला अर्धा टेबलस्पून हळद, चवीनुसार मीठ, 1 टेबलस्पून गरम मसाला, 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट, अर्धा टेबलस्पून लाल तिखट, हे सगळं अगदी व्यवस्थित मिक्स करून घेऊ आपण. 1-2 मिनटं व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर इथं आपण कॉर्नफ्लॉवर याच्यामध्ये टाकणार आहोत. आता इथे आपण 2 ते 3 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर वापरणार आहोत. तुम्ही बेसन किंवा तांदळाचे पीठही इथं वापरू शकता. पण कॉर्नफ्लॉवर वापरल्यामुळे आपण ज्यावेळी फ्राय करतो त्यावेळी कढईला किंवा पॅनला अजिबात खाली चिकटत नाही. पटकन ते छान तळले जातात. आता यामध्ये 2 चमचे पाणी ॲड करून अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊ. आणि याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 15 ते 20 मिनिटं असंच ठेवायचं आहे बाजूला. याने छान मसाला मुरला जातो आणि फ्रॉन्सच्या वर एक छान असा कवर मसाल्याचा तयार होतो, त्यामुळे छान क्रिस्पी लागतात. आता आपण चेक करू. तर खूप छान सगळे फ्रॉन्स मसाल्यामध्ये मुरलेले आहेत. याला आता आपण फ्राय करून घेऊ. आता इथे एक कढई घेतली, त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे फ्रॉन्स फ्राय करण्यासाठी. आणि गरम झाल्यानंतर अशा प्रकारे आपण फ्रॉन्स टाकून घ्यायचे आहेत. आणि अगदी 2 मिनटं झाल्यानंतर अशा प्रकारे ते जे फ्रॉन्स आहेत ते पलटून घ्यायचे आहेत. दोन्ही बाजूने आपल्याला व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे आहेत. अधूनमधून हलवत राहायचं, म्हणजे दोन्ही बाजूनी व्यवस्थित भाजले जातील. तर बघा, अशा प्रकारे आपले जे फ्रॉन्स आहेत ते खूप छान फ्राय झालेले आहेत. फ्रॉन्स जे आहेत ते पटकन तळले जातात. ते जास्त वेळ लागत नाही. जास्त वेळ जर आपण तेलामध्ये ठेवलो तर अगदी रबरसारखे बनतात. त्यामुळे पटकन तेलामधून काढून घ्यायचे आहेत आपण. आता याच प्रोसेसने बाकीचे सगळे फ्रॉन्स आपण तळून घेऊ. 1-2 मिनिटांनी आपण अशा प्रकारे फ्रॉन्स जे आहेत ते अलटी-पलटी करायचे आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूंनी व्यवस्थित फ्राय होतील. तर अशा प्रकारे बाकीचे सगळे फ्रॉन्स इथे आपण तळून घेतलेले आहेत. खूप छान कुरकुरीत झालेले आहेत. तर इथे आपली हॉटेलसारखी फ्रॉन्स कोळीवाडा रेसिपी तयार झालेली आहे. कलरही खूप छान आलेला आहे. अगदी सोपी रेसिपी आहे आणि अगदी कमी वेळामध्ये तयार होते. तुम्ही पण ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करा. थँक्यू.